नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान। खासदार रवींद्र चव्हाणांनी केली नुकसानीची पाहणी। तात्काळ आर्थिक मदत द्या शेतकऱ्यांची मागणी। महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन, महाराष्ट्रातील अनेक भागात अलर्ट जारी। गडचिरोली जिल्ह्याला आज उद्या ऑरेंज अलर्ट, 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पावसामुळे शेतकरी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जालना जिल्ह्याला 14 जूनपर्यंत येलो अलर्ट, तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि विजांसह पावसाचा इशारा। हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान तर शेतकऱ्यांचं सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी। निलेश्वर कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। बार्शी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मुद्दा तापला, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक। पीक विमा कंपनी कार्यालयाची तोडफोड। पुण्यातील मावळमध्ये भाताची पेरणी करण्यास सुरुवात, इंद्रायणी भाताच्या उत्पादनात वाढ होईल, शेतकऱ्यांचा अंदाज। अटकेत असलेल्या पालिका उपायुक्त वैभव साबळेच्या अडचणीत वाढ, शासकीय नोकरी मिळवण्यासाठी साबळे यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप। साताऱ्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, साताऱ्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10 वर। कोल्हापुरात जीवबान नाना जाधव पार्क परिसरातील 10 घरांचा आरोग्य विभागाकडून सर्वे। परिसरातील एका व्यक्तीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने खबरदारीच्या दृष्टीने सर्वे करण्यात आला। परभणीत कौसडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पूर्णवेळ डॉक्टर नसल्याने पशूंचे हाल, पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करण्याची नागरिकांची मागणी। परभणीत 2 दिवस पाणीपुरवठा बंद, गुरुवारपासून 2 दिवस शहरात पाणीपुरवठा बंद असणार आहे। पाण्याचा काटकसरीने वापर करा, पालिकेचं आवाहन। कोल्हापूरमध्ये काळंबावाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती। राधानगरी तालुक्यात सोळांपूर इथं पाईप लीक झाल्यानं मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले। बुलढाण्यातील डोणगाव ग्रामस्थांवरील पाणीपट्टी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी युवा नेते शैलेश सावजी यांची बैठा सत्याग्रह करण्याची घोषणा। ग्रामस्थांना खरा पाणीपुरवठा, मात्र पालिकेकडून नियमित पाणीपट्टी कर वसूल। अमरावतीमध्ये महिलांचं तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन, चांदूर बाजार तहसील कार्यालयाचा घेतला ताबा। जिल्हाभरात ठिकठिकाणी प्रहारचं आंदोलन। सिल्लोड तालुक्यात अंभई गावात पाण्याच्या मागणीसाठी महिलांचा हंडा मोर्चा। 1 महिन्यापासून तीव्र पाण्याची टंचाईमुळे महिलांचा हंडा मोर्चा। बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात वायरमनच्या नियुक्तीसाठी विविध समित्यांची मागणी मान्य न केल्यास टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा। तर गावकऱ्यांची मागणी प्रशासनाकडून मंजूर। यवतमाळ शहरात कचऱ्याचं साम्राज्य, परिसरात दुर्गंधी। पावसाळ्यापूर्वी कचरा उचला, अन्यथा आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा। जुईनगरचं खेळाचं मैदान नवी मुंबई महापालिकेकडून रद्द, मैदान रद्द केल्याने शिरवणे आणि जुईनगर ग्रामस्थ आक्रमक। स्थानिकांनी पालिका मुख्यालयावर काढला मोर्चा। मुंबई जैसे थे प्रभाग रचना, मुंबई महापालिकेत 227 एक सदस्यीय प्रभाग रचना। चंद्रपुरातील अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांपासून मानधन रखडलं। 26 कर्मचारी आणि 13 वाहन चालक अग्निशमन दलात कार्यरत, कर्मचारी आर्थिक संकटात। छत्रपती संभाजीनगरात प्रथमच प्रभागनिहाय मनपा निवडणुका होणार। पालिकेत 115 वॉर्ड, 28 प्रभागांमध्ये 4 वॉर्ड, शेवटचा प्रभाग 3 वॉर्डचा असेल। सोलापुरात निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू। पालिकेकडे एकूण 1218 ईव्हीएम आणि 2284 बॅलेट युनिट सुस्थितीत। जिल्ह्यात मतदान केंद्र वाढून 811 होण्याचा अंदाज।
धुळ्यात पालिकेच्या वाढीव हद्दीतील क्षेत्राच्या प्रारूप विकास योजनेबाबत 15 जूनपर्यंत सूचना आणि हरकती पाठवण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी स्वरूपात हरकती पाठवता येणार आहेत. जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल सादर. 34,97,00,000 रुपयांच्या रकमेचा घोटाळा. चौकशी समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला. मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी आणणार नवे धोरण. खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. पैठण पंढरपूर पालखी मार्गाचं काम अद्याप रखडलेलंच आहे. मार्गाचं काम न झाल्यानं यंदाही पंढरीची वाट वारकऱ्यांसाठी बिकट. पालखी मार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी. जालना शेगाव पंढरपूर महामार्गाला भेगा. महामार्गातील भेगा दुरुस्त करण्यात याव्या, नागरिकांची मागणी. संत मुक्ताईची पालखी पंढरपूरसाठी रवाना. बुलढाणा येथे पालखीचं स्वागत. परिसर भक्तिमय. 11वी ऑनलाईन प्रवेशाची आज अंतिम गुणवत्ता यादी. शिक्षण विभागाकडून यादी जाहीर केली जाणार. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारी मात्र सुरूच. हिंगोलीत आदिवासी समाज बांधवांच्या शालेय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली. विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्तीसाठी आंदोलनाचा इशारा. सिडकोकडून 22,000 घरांसाठी लॉटरी. सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार. वाशी, खारघर आणि द्रोणागिरीत मिळणार घरं. नंदुरबारमध्ये शहादा शहरात भंगार विक्रेत्याने 10 लाख सोन्याचे दागिने मालकाला केले परत. परिसरात आमीन शेखचं सगळीकडे कौतुक. मुंबई शहरातील नाले सफाई 99% पूर्ण. मिठी नदीतील सफाई धीम्या गतीनं सुरू. डेडलाईन संपल्यानंतरही मुंबईत नाले सफाई सुरू. हिंगोलीत कळमनुरी आखाडा बाळापूर महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास. महामार्ग पोलिसांचं दुर्लक्ष. बीडमध्ये मोफत वाळू योजना. नावापुरती नागरिकांना वाळूसाठी मोजावे लागतात 30 ते 35,000 रुपये. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करण्याचे आदेश. प्रत्येक प्रभागातून शक्यतो 4 तर किमान 3 तर कमाल 5 सदस्य निवडले जाणार. संभाजी ब्रिगेडला पोलिसांची नोटीस. रायगडावरील वाघ्या श्वानाच्या समाधीवरून नोटीस. 31 डिसेंबरपर्यंत समाधी हटवण्याचा तर या मागणीला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा. पालघरमध्ये तारापूर एमआयडीसीतील कारखान्यातून रसायनयुक्त खर्च सांडपाण्याची नैसर्गिक नाल्यात छुप्या मार्गाने विल्हेवाट. एमआयडीसी प्रशासनाकडून नाल्यावरील बंदिस्त बांधकाम तोडताना प्रकार समोर. बीड शहरातील बायपास सर्व्हिस रोड येथील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई. कारवाईत 92 बांधकामं निष्कासित. एकूण 67,000 रुपये दंड वसूल. चंद्रपुरात जिल्हा बँक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस. आतापर्यंत 122 अर्ज दाखल. 12 जूनला नामांकन अर्जाची छाननी होणार. 13 ते 27 जूनपर्यंत नामांकन मागे घेता येणार. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सीडिंग बँक खात्यांची संलग्न करा. कृषी विभागाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरातील अजिंठा लेणीतील आग्या मोहोळाचे यशस्वी स्थलांतर. यावेळी मधमाशांच्या हल्ल्यात 2 कर्मचारी जखमी. छत्रपती संभाजीनगर एमआयडीसीतील 40 एकरावरील प्लॉटच्या जागेची विक्री होणार. स्थानिकांसह उद्योजकांच्या मागणीवरून निर्णय तर टप्प्याटप्प्यानं जागेची विक्री केली जाणार. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गावर निकृष्ट बांधकामाच्या गेल्या 1.5 वर्षात 3 घटना समोर. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी. मूलभूत पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून 112 नवीन पोलीस शिपाई. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये दाखल. पोलीस मुख्यालयात सर्वांचे केले स्वागत. रत्नागिरीतील मच्छीमारांसाठी अपघात गट विम्यासाठी 13 जूनपासून नोंदणी सुरू. नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन नोंदणी करता येणार. कोल्हापुरात उघड्यावर पडलेले 257 टायर जप्त. डेंग्यू प्रतिबंध उपाय योजनेअंतर्गत पालिकेची कारवाई. नागपुरात महावितरणकडून शहरात विविध भागात 5 तास लोड शेडिंग. पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दुरुस्तीची कामं केली जाणार.
एपीएमसी बाजारात टोमॅटोच्या दरात 10% वाढ. पावसामुळे टोमॅटो खराब झाल्याने आवक कमी झाल्याने टोमॅटोमध्ये दरवाढ. एपीएमसी बाजारात 40 ते 50 रुपये टोमॅटोचा दर. राज्यात दारू महागणार. सुमारे 50% दरवाढ. तर दारूवरील उत्पादन शुल्क वाढवून महसूल वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. नांदेडमध्ये वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे केळी पिकाचं नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांचं रस्त्यावर ठिय्या आंदोलन. राज्यात 196 एसटी स्थानकांवर चार्जिंग सुविधा. चार्जिंग सुविधेसाठी 236 कोटी 71 लाख रुपयांचा निधी. 78 स्थानकांवर कामं पूर्ण तर 118 स्थानकांवरील कामं प्रगतीपथावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.